आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये फ्रिक्शन या चॅप्टरमधील टाईप नंबर 3 न्यूमेरिकल बेस ऑन प्लेन इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल प्लेन यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार. तर न्यूमेरिकल रीड करत करत काय करूया, जो काही गिव्हन दाखला दिलेला आहे नोट डाऊन करूया. अ ब्लॉक वेइंग 100 न्यूटन रेस्ट ऑन रफ इन्क्लाइन प्लेन. म्हणजेच काय, एक ब्लॉक दिलेला आहे, तो इन्क्लाइन प्लेनवरती काय केलेला आहे, रेस्ट केलेला आहे आणि त्याचं वेट जे काय आहे ते किती दिलंय, 100 न्यूटन. म्हणजे गिव्हन मध्ये काय दिलंय, वेट दिलेला आहे. किती वेट आहे, वेट म्हणजेच डब्ल्यू, 100 न्यूटन. हॅव्हिंग 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन सोबत जो काही प्लेन इन्क्लाइन आहे त्याचा अँगल आपल्याला अल्फा दिलेला आहे. किती दिलेला आहे, 30 डिग्री. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.25, म्हणजेच म्यू दिलेला आहे 0.25. कॅल्क्युलेट फोर्स, म्हणजेच टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, फोर्स फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. फोर्स म्हणजेच पी फाइंड आउट करायला सांगितलं. रिक्वायर्ड टू बी अप्लाइड पॅरलल टू स्लोप ऑफ प्लेन टू स्टार्ट स्लाइडिंग अपवर्ड. म्हणजे हा जो काही प्लेन आहे याला पॅरलल फोर्स पी आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. स्टार्ट स्लाइडिंग अपवर्ड, आणि जे काही आपल्याला डायरेक्शन दिलेलं आहे मोशन, ते कोणत्या डायरेक्शनला आहे, अपवर्ड डायरेक्शनला आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय करायचं, आपल्याला फोर्स पी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय आणि बॉडी कोणत्या डायरेक्शनला जाते, अपवर्ड डायरेक्शनला जाते. म्हणजे मोशन ह्या डायरेक्शनला असणार. जर का मोशन ह्या डायरेक्शनला असेल तर जे काय आपला फ्रिक्शनल फोर्स आहे तो कसा असतो, ऑपोजिट डायरेक्शन. मोशन या साईडला असेल तर फ्रिक्शनल फोर्स ह्या डायरेक्शनला असणार. एफ, एफ म्हणजेच काय असतं, म्यू इंटू आर. बॉडीचं वेट कसं असणार आहे, नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं. म्हणजेच हे झालं डब्ल्यू. नेक्स्ट बघा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्वाच्या गोष्टी बघितलेल्या होत्या. जेवढा अँगल ऑफ रिपोज असतो तेवढा नॉर्मल आणि लो डब्ल्यू या दोघातील अँगल असतो. मग हा जेवढा अल्फा तेवढाच ह्या दोघातील अँगल काय असणार आहे, अल्फा. दुसरी गोष्ट काय बघितली होती, साइन आणि कॉस कुठे घ्यायचं. जर का आपण अँगल हा घेतला तर याची हॉरिझॉन्टल लाईन ही असणार आणि व्हर्टिकल लाईन ही असणार. जर का आपण हा अँगल घेतला तर अँगलच्या सोबत जी असते ती हॉरिझॉन्टल लाईन असणार आणि ही व्हर्टिकल लाईन असणार. परंतु सध्या आपल्याला इथं अल्फा दिलेला आहे, त्यामुळे डायरेक्ट अल्फा ऍज इट इज यूज करणार. म्हणून काय होणार, ह्या अँगल सोबत कोणती लाईन आहे, ही लाईन आहे, म्हणून ही असणार आहे हॉरिझॉन्टल. आणि हॉरिझॉन्टलला काय घेत असतो आपण, कॉस. अँगल कोणता आहे, अल्फा. फोर्स कोणता असणार आहे, डब्ल्यू. सिमिलरली जर ही कॉस असेल हॉरिझॉन्टल तर ही व्हर्टिकल लाईन कन्सिडर करायची. व्हर्टिकलला काय असणार आहे, डब्ल्यू साइन अल्फा. म्हणजे आपण सर्व फोर्स इथं घेतलेले आहेत. जर का लोड डब्ल्यू डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर जो काय आपला नॉर्मल रिएक्शन आर आहे तो कसा असणार आहे, अपवर्ड डायरेक्शन. सर्व फोर्स इथं रिझॉल्व्ह केले आहेत. फोर्स पी आता काय करूया, फाइंड आउट करूया. तर या टाईपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, सर्वात पहिली स्टेप, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. या दोन्ही गोष्टी 0 कधी असतात, ज्यावेळी आपली जी काही गिवन बॉडी आहे ती इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असते तेव्हा. म्हणून सर्वात पहिल्यांदा लिहायचं फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम. म्हणजे दिलेली बॉडी कशी आहे, लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये. जर का लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये असेल तर काय असणार आहे, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. एफ एक्स म्हणजे काय, हॉरिझॉन्टल फोर्स. राईटला जाणारे कसे घेतो, पॉझिटिव्ह. लेफ्टला जाणारे कसे घेतो, निगेटिव्ह. आता काय करूया, सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन करूया. पहिला बघा, एफ कोणत्या डायरेक्शनला, लेफ्टला, लेफ्टला जाणारी निगेटिव्ह. नेक्स्ट बघा, डब्ल्यू साइन अल्फा, डब्ल्यू साइन अल्फा कोणत्या डायरेक्शनला, तो सुद्धा लेफ्टला, लेफ्टला जाणार आहे मायनस. नेक्स्ट हा पी कोणत्या डायरेक्शनला, राईट डायरेक्शन, म्हणजेच काय असणार आहे, प्लस पी. हा व्हर्टिकल नाही घ्यायचा, हा व्हर्टिकल नाही घ्यायचा. सर्व फोर्सेस घेतलेले आहेत. व्हॅल्यू पुट करूया. एफ ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला, माहित नाही, ऍज इट इज नोट डाऊन करूया. 0 इज इक्वल टू मायनस एफ. नेक्स्ट बघा, डब्ल्यू लोड दिलेला आहे, किती आहे तो, 100. साइन ऍज इट इज, अल्फा किती दिलेला आहे, 30. प्लस पी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, तो सुद्धा ऍज इट इज लिहूया. हा कसा आहे, मायनस आहे, त्यामुळे इथं मायनस. ही व्हॅल्यू कशी आहे, इकडे मायनस आहे, इकडे पाठवल्यानंतर काय होणार, प्लस होणार. म्हणजेच कसं होणार, पी मायनस एफ इज इक्वल टू 100 साइन 30. म्हणजेच पी मायनस एफ इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करूया, 100 साइन 30. किती आन्सर आलं, 50. हे झालं इक्वेशन नंबर 1. इथे समेशन एफ एक्स फाइंड आउट केलंय. आता काय करूया, समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, कारण सिस्टीम कशी आहे, लिमिटिंग इक्विलिब्रियम. एफ वाय म्हणजेच काय, व्हर्टिकल फोर्स. अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड येणारे निगेटिव्ह घेत असतो. सर्व व्हर्टिकल फोर्स बघा, हॉरिझॉन्टल 2 आहेत, घ्यायचे नाहीत. हा कसा आहे, आर अपवर्ड चालला, अपवर्ड जाणारे कसे असतात, पॉझिटिव्ह. हा डब्ल्यू कॉस अल्फा कसा आहे, डाऊनवर्ड, डाऊनवर्ड जाणारे मायनस, मायनस डब्ल्यू कॉस अल्फा. हा हॉरिझॉन्टल आहे, घ्यायचा नाही. हा मायनस आहे, इकडे इज इक्वल टू पाठवल्यानंतर काय होणार, प्लस होणार. म्हणजे आर इज इक्वल टू डब्ल्यू कॉस अल्फा.
डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे 100, कॉस ॲज इट इज, अल्फा किती दिलेलं आहे 30. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर काय येणार, नॉर्मल रिॲक्शन आरची व्हॅल्यू येणार. कॅल्क्युलेट करूया 100 कॉस 30. किती आन्सर आलं आपलं 86.602. युनिट काय असणार आहे न्यूटन. आर इज इक्वल टू 86.602 न्यूटन काय आलेलं आहे, नॉर्मल रिॲक्शन आरची इथं व्हॅल्यू आलेली आहे. ही आलेली व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करून काय करूया, पीची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मग बघा इक्वेशन काय आहे, पी मायनस एफ इज इक्वल टू 50. यातला आपल्याला पी फाइंड आउट करायचा आहे. पी इथंच ठेवूया, हा मायनस एफ तिकडे पाठवल्यानंतर काय होणार, मायनसचा प्लस होणार, म्हणजे पी इज इक्वल टू 50 प्लस एफ. व्हॅल्यू पुट करूया 50 प्लस एफची इथं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे का, नाही माहित, परंतु एफ म्हणजे काय असतं म्यू इंटू आर, म्हणजेच म्यू इंटू आर इज इक्वल टू 50 प्लस म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.25 इंटू आरची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली किती आहे 86.602. कॅल्क्युलेट करूया पी 50 प्लस ब्रॅकेटमध्ये 0.25 इंटू 86.602 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आन्सर आलं आपलं 71.650. पुढचं झिरो लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय. युनिट काय असणार आहे फोर्स आहे, फोर्थ युनिट काय असणार आहे न्यूटन. तर यापूर्वीचा न्यूमरिकल आणि हा न्यूमरिकल दोन्हीच्या व्हॅल्यू सेम ॲज इट इज आहेत. लो डब्ल्यू अल्फा म्यू सेम आहेत, फक्त चेंजेस काय होता त्यामध्ये डाऊनवर्ड दिलं होतं आणि यामध्ये काय होतं अपवर्ड मोशन दिलेली होती. त्यामुळे पीच व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी काय झालेले चेंज झालेली आहे. तर न्यूमरिकल नंबर 1 ची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो न्यूमरिकल तुम्ही पाहू शकता. जर का अपवर्ड असेल तर पीच व्हॅल्यू किती येते, आणि जर का मोशन डाऊनवर्ड असेल तर पीच व्हॅल्यू काय चेंजेस होते, हे न्यूमरिकल नंबर 1 आणि न्यूमरिकल नंबर 2 कम्पेअर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे किती फोर्स पी अप्लाय केल्यानंतर बॉडी आपली अपवर्ड डायरेक्शनला जाणार, तो फोर्स पी आपल्याला इथं फाइंड आउट करायला सांगितलेला होता. तो फोर्स पी आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.